नमस्कार. आज आपण इथे मागच्या हुकांच्या प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग शिकणार आहोत. याला मागच्या बाजूला काच बटन पट्टी येते, पुढचा बाजू पूर्ण बंद मध्ये येतं. मग याच्या कटिंग मध्ये काय बदल करायचा, कपड्यावर वाढवायचं कुठे, ब्लाउज तरंगू नये म्हणून काय करायचे, छोटे मोठे जे बारकावे आहेत ते पूर्ण व्हिडिओ मध्ये समजावून सांगते. कपड्यावर वाढवायचं कुठे हे पॅटर्न हे पण तुमच्या लक्षात येईल. मोठ्या मापाचा आज आपण हे शिकणार आहोत. 44 साईजचा आज आपण हे बनवणार आहोत. जेवढं मोठं पॅटर्न तसं ताईंना काही अडचण येतात तर त्या अडचण येऊ नये त्यामध्ये काय बदल करायचा हे अगदी सोप्या पद्धतीने समजून सांगते. त्यासाठी मी इथे घडीचा पेपर घेतलेला आहे. यात आपण फक्त पुढच्या भागाचं पॅटर्न शिकणार आहोत. मागच्या भागाचं पॅटर्न आपण मागील व्हिडिओत शिकलेलो आहोत. त्यामुळे मी इथे घडी ठेवलेली आहे. कपड्यावर तुम्ही कटिंग करताना पण घडीच्या भागावर कटिंग करा, म्हणजे तुमचं हे पॅटर्न चुकणार नाही. मग खालच्या बाजूकडे आपण आधी 1.5 इंच अंतर सोडून देणार आहोत आणि मग बाकीचं पॅटर्न टाकणार आहोत. आपल्याला हे जे सोडलेलं अंतर आहे हे कप साईज नुसार सोडायचं आहे आणि फक्त पुढच्या भागासाठी सोडायचं आहे. छातीचा गोलवा जर जास्त मोठा असेल तर तुम्ही हे अंतर 2 इंचापर्यंत सोडू शकता. हे सोडलेलं अंतर हे फक्त पुढच्या भागासाठी आहे आणि फक्त छातीसाठी आहे. त्यानंतर आपल्याला इथे घ्यायची ब्लाऊजची उंची अधिक 1 इंच शिलाई मार्जिन. ब्लाऊजची उंची 14 इंच आहे, 1 इंच ऍड केलं 15 इंच. आता हे ब्लाऊजचं उंचीचं माप घेताना हे खालचं अंतर सोडून आपल्याला ब्लाऊजची उंची घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला सगळी मापं चार्टनुसार घ्यायची आहे. आता 44 छातीच्या मापाचा आहे त्यामुळे आपण शोल्डर घेणार आहोत 6 इंच. उलट जेवढं मोठं माप तेवढं कटिंगला सोपं पडतं आणि शिवायलाही त्याला सोपं पडतं. मुंडा घेणार आहोत 6.5 इंच. हे 6.5 इंचचं मार्किंग केलं, हे अंतर पट्टीने जोडून घेते. त्यानंतर आता हे 44 छातीचं आहे त्यामुळे छातीचा चौथा भाग इथे येणार 11 इंच. हे 11 इंचावर मार्किंग करते आणि पुढे आपण इथे 1.5 इंच शिलाई मार्जिन ऍड करणार आहोत. हे अंतर पट्टीने जोडून घेऊया. यात कमरघेराचं अंतर आपल्याला ह्या पॅटर्न मध्ये घ्यायचंच नाहीये. काय होतं, जर कमरघेराचं अंतर टाकलं तर फिटिंग करताना ब्लाऊज आपल्याला कमी पडतो, कारण आपण टक्सचं कटिंग करतो त्यामुळे. म्हणून कमरघेराचं अंतर ह्या पॅटर्न मध्ये कमी असो कमरघेर जास्त असो अंतर कमरघेराचं घ्यायचंच नाहीये. त्यानंतर मुंड्याचा आकार द्यायचा. मुंड्याच्या आकारासाठी मी इकडे 1 इंचचं मार्किंग केलं, इकडे 1 इंचचं मार्किंग केलं. हे जे अंतर आहे त्याचं आपण मध्य करणार आहोत आणि मध्यापासून 5 इंच मध्ये घेऊन आपल्याला हा पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा. पुढच्या मुंड्याचा आकार देण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे. हात फक्त हे पॉइंट मॅच करत आपल्याला शोल्डर पर्यंत वरती जोडून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण गळा खुली घेणार 3 इंच. गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्यायची आहे. 6 इंचचा गळा आहे, अर्धा इंच ऍड केलं 6.5 इंच. हा चौकोनी बॉक्स तयार करून घेते आणि इथे कोपऱ्यातच गळ्याला आकार द्यायचा. त्यानंतर खालच्या बाजूला आपल्याला टाकायचं छातीचा 10वा भाग. आता 44 छातीचा आहे त्यामुळे छातीचा 10वा भागाला 4.5 इंच आणि उभा टक्स आपल्याला इथे घ्यायचं 4 इंच. हे मार्किंग पट्टीने जोडून घेऊया. टक्सच्या दोन्ही बाजूला आपल्याला हे मार्किंग करायचं आहे 1.25 इंचाचं. जर तुम्हाला हा कप खोलगट हवा असेल तर तुम्ही हे 1.25 इंचाऐवजी अंतर 1.5 इंच सोडलं तरी चालेल. छातीच्या गोलव्यानुसार आपल्याला इथलं हे अंतर बदलायचं आहे. कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. आणि हा टक्स दोन्ही बाजूला जोडून घ्यायचा. इकडे काच बटन पट्टीकडे जोडला आणि इकडे फिटिंगच्या बाजूकडे जोडून घ्यायचा. जेणेकरून फिटिंग करताना आपल्याला ब्लाऊज लहान मोठं व्हायला नको, त्यामुळे हे दोन्ही बाजूला जोडायचं. आणि प्रिन्सेस कटचा आकार देताना मुंड्यातून हात अशा पद्धतीने गोल घेऊन आपल्याला या पॉइंटला मॅच करायचा. हा झाला आकार. मग आता हे कटिंग झाल्यानंतर फिटिंगकडे ब्लाऊज कमी शिल्लक रोख राहिला, त्यामुळे फिटिंगच्या बाजूकडे 1.5 ते 2 इंच अंतर वाढवून घ्यायचं आणि मुंड्यातून हे अंतर तिरकस जोडून घ्यायचं. फिटिंगच्या बाजूकडे आपल्याला शिलाई मार्जिन वाढवून घ्यायचे आहे आणि हे अंतर जोडून घ्यायचे. आता याचं कटिंग करून घेऊया आणि कपड्यावर वाढवायचं कुठे, ठेवायचं कसं हे सगळं बघूया. आणि तुमच्याशी बघत असताना तुम्हाला काही अडचणी वाटत असतील तर कमेंट करत चला, म्हणजे आपण तसं पुढच्या व्हिडिओमध्ये बदल करू किंवा तुम्हाला त्यानुसार समजावून सांगितलं जाईल. नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या अडचणी भरपूर कमेंट करा. ही कटिंगची अगदी सोपी पद्धत आहे. शाळा न शिकलेल्या ताईंना पण कटिंग जमेल अशी ही पद्धत आहे. याच्यात किचकटपणा कुठेही नाहीये. गळ्याचा आकार कापून घेऊया. गळे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठलेही गळे याच्यामध्ये घेऊ शकता.
आता हे पॅटर्न उघडून बघूया. हे बघा, हा झाला पुढचा भाग तयार इथे आणि हे झालं साईडचा भाग जो आपल्याला जोडायचा आहे प्रिन्स कटचा आकार. आता हे पॅटर्न आपल्याला कपड्यावर ठेवताना उभ्यात किंवा आडव्यातच ठेवायचं आहे. फक्त ही जी बाजू आहे ती कपड्यावर ठेवताना घडीच्या बाजूला ठेवायची आहे, म्हणजे इथे आपला अखंड पीस निघाला पाहिजे. आणि कपड्यावर इकडची बाजू ही इकडची बाजू आणि इकडची बाजू इकडची बाजू पूर्ण वरच्या टोकापासून खालच्या टोकापर्यंत शिलाईसाठी जेवढा कपडा लागतो आपल्याला पाव ते अर्धा इंच तेवढा वाढून घ्यायचा आहे. याला तुमच्या आवडीची कोणत्याही प्रकारची बाही लावा. सर्व प्रकारच्या बाह्यांचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहेत. त्यानुसार ब्लाऊजला बाही लावा आणि सुंदर असं ब्लाऊज शिवा. धन्यवाद.